झालेला आहे, घातपात जो कुठला झाला आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला मला द्यायची आहे. दादांचा विषय असल्यामुळे लगेचच्या लगेच मला तिथं वेळ मिळाला. आज इथं आल्यानंतर बराच वेळ त्यांनी सगळ्या घटना समजून घेतल्या. जी काय माहिती मी घेऊन गेलो होतो ती पूर्ण माहिती त्यांनी समजून घेतली आणि ती माहिती समजून घेतल्यानंतर बोलत असताना त्यांनी सांगितलं की महत्त्वाचा विषय आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एवढाच आहे की FIR पोलिसांनी का नाही घेतला. त्यांचा अभ्यास चांगला असल्यामुळे त्यांनी मला 2 दाखले दिले सुप्रीम कोर्टाचे, ज्याच्यामध्ये ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट झाला असला तरी FIR घेता येतो, तो नागरिकांचा हक्क आहे. आणि एक दुसरा दाखला ज्याच्यामध्ये काही झालं तरी FIR घ्यावाच लागतो पोलिसांचा, हा दुसरा दाखला त्यांनी तिथं दिला होता. त्यामुळे त्यांनी एकच प्रश्न केला की या महाराष्ट्रामध्ये एका व्यक्तीचा, एका मोठ्या नेत्याचा, महाराष्ट्राच्या देशाचा नागरिकाचा जर FIRच होत नसेल तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. त्या बाबतीत ते काय भूमिका घेतील, कसं घेतील हे आपल्याला येत्या काळामध्ये त्या ठिकाणी कळेलच. पण त्यांनी सांगितलं की दादांना मी ओळखत होतो, जवळून आम्ही काम केलेलं आहे, जेव्हा केव्हा भेटायचो आम्ही तेव्हा बोलायचो. दादा असले काय नाही तर कुणी असलं काय, पण मराठी माणसाला जर न्याय मिळत नसेल तर त्यासाठी जे काही करावं लागेल ते मी आमच्या लेवलला त्या ठिकाणी करू.